दंडोत प्रणाम. आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. कळत नकळत अगदी छोटासा कर्म आपल्याला कुठे घेऊन जातं आहे आणि दुःखात पाडतं आहे, आपल्या लक्षात येत नाही. त्याचा समज जाणीव असणं म्हणजेच अध्यात्म आहे. आपल्या मनामध्ये आपण मनमाळिका करतो, दुसऱ्याविषयी अनुमान लागतो, यालाच आपण चालबाजी समजतो किंवा कलाबाजी म्हणतो. विनाकारणच हा ह्या जातीचा, तो धर्माचा, हा ह्या विचाराचा, तो त्या विचाराचा, तो असा असेल, तो तसा असेल, हे ज्या विचारमाळिका आहे, ह्या मनमाळिका आहे, आपलं मन आपल्या ताब्यात नसल्यामुळं आणि ते सदृढ नसल्यामुळं चांगला विचार, पॉझिटिव्ह विचार करण्याची त्याला सवय आपण न लावल्यामुळं आपल्या मनामध्ये या गोष्टी येत राहतात आणि अगदी छोटंसं कर्मसुद्धा आपल्याला खूप मोठ्या दुःखात पाडत असतं. म्हणून कोणाविषयीही आपण विचार करत असताना, कोणाविषयीही आपण स्पष्टीकरण करत असताना आपल्या मनामध्ये विचार जो येतो आहे तो योग्य की अयोग्य याचा प्रथम विचार करणं, विवेक बुद्धी जागृत ठेवून यातून काय नुकसान होऊ शकतं याचा विचार करणं म्हणजे अध्यात्म. आणि याचा आपण विचार न करता अध्यात्माकडे आपण वेगळ्या दृष्टीनं बघत असल्यामुळं खूप लोक अध्यात्म करतात, धार्मिकता करतात, परंतु त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये मात्र एक वाक्यता नसते. आणि म्हणून धार्मिकता करणारे लोक कितीतरी दुःखात आहे आणि दुःख मिळवत आहे हे मात्र लक्षात येत नाही. म्हणून धार्मिकता असणं म्हणजे काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोणाविषयी नकारात्मक भावना, नकारात्मक विचार हे जे आपले मनमाळके मनामध्ये चालू असतं हे थांबवणं म्हणजे अध्यात्म आहे. आणि ती स्थिरता आपल्या जीवनामध्ये निर्माण करणं म्हणजे साधना आहे. आणि ह्या एकाग्रतेतून जर परमेश्वराची आपण भक्ती करू शकलो तरच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. अन्यथा परमेश्वरापासून आपण खूपच दूर आहोत. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम.